हॅलो फ्रेंड्स, इयत्ता पहिली बालभारती भाग 4 पान नंबर 4. तर या पानावरती आपल्याला आज वाहतुकीची साधने व प्रकार हे शिकायचं आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न मीन्स अँड मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक, येण्या जाण्याची गाड्या, वाहतूक, ट्रान्सपोर्ट. आणि मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे त्यांचे प्रकार, त्यांची साधने. ठीक आहे. तर कसे प्रकार असतात? काही गाड्या, वाहतुकीची साधने या रस्त्यावरून जातात, काही रेल्वे रुळावरून जातात, तर काही आकाशामध्ये उडतात. अशा वेगवेगळ्या वाहतुकीची साधने असतात ज्याने आपण एका गावावरून दुसऱ्या गावाकडे जातो. तर आता आपण ऑन रोड ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाहणार आहोत. असा वाहतुकीचा प्रकार पाहणार आहोत. कोणता? रोडवरती चालणारा. ऑन रोडवरती, रस्त्यावरती. मग कोणत्या गाड्या जातात? नावे वाचा. पहिले चित्र सायकल. ही काय आहे? सायकल. इंग्रजीमध्ये बायसिकल. काय म्हणणार? बायसिकल. नेक्स्ट आहे जीप. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये जीप, दोन्ही भाषेत जीपच म्हणायचे. नंतर आहे रिक्षा. रोडवरती चालतात या सर्व गाड्या. पुढे आहे स्कूटर. पहा, स्कूटर. मराठी आणि इंग्रजीमध्ये स्कूटर. बस. पहा, या चित्रात बस दाखवली आहे. तुम्ही सुद्धा आपल्या मामाच्या गावाला, मावशीच्या, आत्याच्या गावाला जाताना बसने जाता, हो की नाही? मग बस रोडवरून चालते, रोडवरून धावते. नेक्स्ट आहे पुढे बैलगाडी. मग बैलगाडी हे मराठीमधले नाव झाले. इंग्रजीमध्ये काय म्हणणार? ब्लॉक कार्ट. कार्ट म्हणजे हातगाडी, तसेच ब्लॉक कार्ट बैलगाडी. नेक्स्ट आहे मोटार म्हणजे कार. पहा, ही आहे कार. नंतर आहे इको बाईक. पहा, इको बाईक म्हणजे याला चार्जिंग, इलेक्ट्रिसिटी वायर असते, मग तिला चार्जिंग केल्यावर ती बाईक चालते. अशा गाडीला पेट्रोल, डिझेल लागत नाही. याला चार्जिंग केली की ती लाईटवरती पळते, म्हणून इको बाईक. इको म्हणजे पर्यावरणाशी संबंधित. तर या गाडीतून धूर किंवा हवेमध्ये काळा धूर पसरला जात नाही. रॉकेल, पेट्रोल, डिझेल वापरत नाही. ही लाईटवरची, चार्जिंगवरची गाडी असते, म्हणून हिला इको बाईक म्हणायचं. नेक्स्ट आहे ट्रॅक्टर. आपल्या सर्वांच्या शेतात, रानामध्ये, घरी ट्रॅक्टर असतो. ट्रॅक्टर. पुढचे चित्र आहे ट्रक. पहा, या मोठमोठ्या ट्रकच्या गाड्या असतात, हायवेवरून जातात. मोटरसायकल. पहा. पुढे आहे रुग्णवाहिका. ही हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये असते, तिला आपण रुग्णवाहिका, इंग्लिशमध्ये ॲम्ब्युलन्स म्हणतो. काय? ॲम्ब्युलन्स. तिचं कसं वरती हॉर्न वाजतो, ट्विंग 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 ट्विंग. तो हॉर्न का वाजतो रे? कारण
आतमध्ये या ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट असतात. मग रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी आणि पेशंटला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे नेण्यासाठी रस्त्यावरची गर्दी बाजूला करण्यासाठी, इतर गाड्या साईडला सरकवण्यासाठी हॉर्न जो असतो तो सतत वाजत असतो, सारखा चालू असतो, टुईंग 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 टुईंग. ती असते ॲम्ब्युलन्स. तर आता आपण पाहूया ज्या गाड्यांची नावे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सारखीच आहे. मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्या गाड्यांना एकच नाव आहे, सारखी नावे आहेत. ती गाड्यांची नावे आपण पाहूया. तर पहा, जीप. जीपला मराठीमध्ये इंग्रजीमध्ये जीपच म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिक्षा. रिक्षाला देखील मराठी इंग्रजीमध्ये रिक्षा म्हणायची. स्कूटर. स्कूटरला मराठी इंग्रजी स्कूटरच म्हणतात. बस. बसला मराठीत बस, इंग्रजीमध्ये देखील बस म्हणतात. पुढे इको बाईक. मराठीमध्ये इको बाईक, इंग्रजीमध्ये इको बाईक. पुढे आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टरला मराठीत देखील ट्रॅक्टरच म्हणतात, इंग्रजीमध्ये देखील ट्रॅक्टरच म्हणतात. नेक्स्ट आहे ट्रक. मराठीमध्ये देखील ट्रक, इंग्रजीमधले नावसुद्धा ट्रक. मोटरसायकल. मोटरसायकलला पण सारखे मराठीत मोटरसायकल, इंग्रजीत मोटरसायकल. आणि आता ज्यांची नावे मराठीत वेगळी, इंग्रजीमध्ये वेगळी असे चित्र पाहूया. सायकल. मराठीमध्ये सायकल, इंग्रजीमध्ये बायसिकल. बायसिकल. बाय म्हणजे 2 चाकाची सायकल, बायसिकल. बैलगाडी. बलॉक कार्ट. बलॉक कार्ट, इंग्रजीमधले नाव. आता मराठीमध्ये मोटार, इंग्रजीमध्ये कार, मोटार कार. आणि मराठीमध्ये ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्सला मराठीमध्ये रुग्णवाहिका म्हणतात, रुग्णवाहिका, इंग्रजीमध्ये ॲम्ब्युलन्स. अशा प्रकारे आज आपण पान क्रमांक 4 वरती वाहतुकीची साधने व त्याचे प्रकार, मीन्स अँड मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, मग हे शिकलेलो आहोत. तुम्हाला सर्वांना समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.